कडकत्या उन्हामध्ये अशी थिक कॉफी कोणाला प्यायला आवडणार नाही. ही कॉफी बाहेर 150 रुपयाला मिळते, पण आज आपण ती घरच्या घरी 2 मिनिटात बनवणार आहोत. आणि खास गोष्ट म्हणजे याचा बेस तुम्ही एकदा बनवला की तो आठवडाभर फ्रीजमध्ये टिकतो. चला तर मग फार वेळ न घालवता कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी कशी बनवायची ते पाहूयात. इथे मी 1 वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये 2 टीस्पून इतकी कॉफी पावडर घेतली. तुम्ही कोणत्याही ब्रँडची इथं कॉफी पावडर घेऊ शकता. 2 टीस्पून कॉफी पावडर आहे तर 4 मोठे टीस्पून साखर वापरणार आहोत. याचा बेस बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, म्हणून मी याची क्वांटिटी जास्त ठेवलेली आहे. तुम्ही कमी प्रमाणातही बनवू शकता छोट्या चमच्याचा यूज करून. यामध्ये घालूयात 4 टीस्पून इतकं गरम पाणी. म्हणजे टीस्पूनने मोजायचं नसेल तर या साखरेच्या आणि कॉफी पावडरच्या वरती येईल इतकं गरम पाणी घालायचं. आता हे सगळं मिश्रण थंड होऊ देऊयात. पूर्ण थंड झालं की बीटरच्या मदतीने आपण याला बीट करून घेणार आहोत. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. याला आता एका पातेल्यामध्ये ओतून घेऊयात. साखर आणि कॉफी या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित विरघळलेली आहे. अगदी किंचित साखर खाली राहिली होती तीही याच्यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे बीटरच्या मदतीने तीही चांगली मेल्ट होईल. इकडे जर असा बीटर नसेल तर हीच प्रोसेस तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊन करू शकता. सेम असेच फेसाळलेला कॉफीचा थिक असा फेस तुम्हाला भेटून जाईल. चला आता बीटरला प्लेट्स लावून घेतल्या. या प्रकारचं फिलिप्सचं माझ्याकडे बीटर आहे. आता कॉफीचं जेवढं मिश्रण आहे त्याच्या दुप्पट मिश्रण होईपर्यंत आपण याला बीट करून घेऊयात. अगदी 2 मिनिटातच हे मिश्रण दुप्पट होतं आणि कॅफेमध्ये भेटती तशी अगदी थिक कोल्ड कॉफी आपल्याला घरच्या घरी भेटून जाते. चला 2 मिनटं आपण छान असं याला बीट करून घेऊयात. जर मिक्सरमध्ये तुम्ही हे करत असाल तर मिक्सर एकदम जास्त सोडायचं नाही. चालू बंद पल्स मोडवरती मिक्सर फिरवत असं थिक असं मिश्रण याचं तयार करून घ्यायचं. 2च मिनटात आपलं मिश्रण अगदी थिक व्हायला सुरुवात झालेली आहे. थोडंसं अजून पातळ आहे तर 2.5 मिनटामध्ये एकदम घट्टसर असं होईल. एकसारखं या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आपल्याला हे थिक करून घ्यायचं आहे. 2च मिनटात अगदी आपली थिक फेसाळलेल्या कॉफीचं मिश्रण तयार झालेलं आहे. चला आता एक काचेचं बरणी घेऊयात किंवा तुम्ही काचेच्या डब्यामध्येही याला स्टोअर करून ठेवू शकता. किती मस्त अगदी केकच्या क्रीमसारखं थिक झालेलं आहे. असंच मिश्रण आपल्याला हवं आहे. मी इथं काचेच्या भरणीचा यूज केलेला आहे. काचेची पॅकबंद भरणी घ्यायची आणि त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे. आठवडाभर जेव्हा तुम्हाला कॉफी प्यावीशी वाटेल कोल्ड कॉफी, त्यावेळेला थंड दूध आणि या कॉफीचे 2 टीस्पून इतकं मिश्रण ग्लासामध्ये मिक्स करून कॅफे स्टाईल कॉफी तुम्ही एका मिनिटभरात बनवू शकता. आहे का नाही मस्त युनिक हॅक? एकदा नक्की ट्राय करून पहा किती थिक आणि मस्त दिसते. चला यापासून कोल्ड कॉफी बनवून घेऊयात. तर ग्लासामध्ये अगदी 2 क्यूब्स इतका मी बर्फ घालून घेतलेला आहे. जास्त बर्फाच्या क्यूब्स यामध्ये ॲड करायच्या नाहीत, नाहीतर कॉफी पातळ होईल आणि चव फारशी देणार नाही. त्यामुळे अगदी 2 क्यूब इतका बर्फ मी ॲड करून घेतलेला आहे. बर्फ ॲड केल्यानंतर आपण जे कॉफीचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते 3 टीस्पून इतकं या ग्लासामध्ये घालून घ्यायचं. एका ग्लासासाठी 3 टीस्पून इतकं मिश्रण इनफ आहे. याने आपल्याला हवी तेवढी गोड अशी कॉफी तयार होते. मीडियम साईजचे हे ग्लास आहेत, फार मोठे नाही आहेत. मीडियम साईजच्या ग्लासासाठी 3 टीस्पून इतकं मिश्रण ॲड करायचं. मिश्रण ॲड केल्यानंतर यामध्ये दूध घालून घेऊयात. यामध्ये फ्रीजचं अगदी थंडगार असं दूध घालायचं. अजिबात रूम टेम्परेचरचं दूध इथं वापरायचं नाही, नाहीतर सगळी कॉफीची चव बदलून जाईल आणि कॉफी एवढी टेस्टी लागणार नाही. दूध घातल्यानंतर असं व्यवस्थित सगळं मिश्रण आणि दूध चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं. याही ग्लासासाठी तीच प्रोसेस परत रिपीट करायची आहे की नाही? अगदी सोपी आणि सिंपल अशी रेसिपी. बाहेर जास्त पैसे घालवायचे नाहीत, अशीच घरीच कोल्ड कॉफी उन्हामध्ये बनवून प्यायची.
मस्त ट्रिक आहे ना. दोन्ही ग्लासातलं मिश्रण मस्त हलवून घेतलं. आता वरून घालूयात, जसं कॅफेमध्ये वरून फेसाळलेली अशी कॉफी घालतात तसा हा मिश्रण अजून 1 टीस्पून. दोन्ही ग्लासामध्ये मिश्रण घालून वरून थोडी कॉफी छिडकली आणि एखादं चॉकलेट लावलं की झालं कॅफे स्टाईल मस्त कॅपेचिनो कोल्ड कॉफी. अशा दोन्ही ग्लासावरती वरून परत एकदा मिश्रण मी 1.5 टीस्पून इतकं घालून घेतलेलं आहे. किती मस्त दिसते ना कॉफी. लेयरही खूप छान आलेले आहेत. बाजूला एक किटकॅटचं 2 चॉकलेट लावून घेतली. मस्त आहेत ना, किती छान दिसत आहेत. थोडी कॉफी छिडकूयात म्हणजे असा कॅफेचा फ्लेवर येईल त्याला आणि दिसायलाही खूप छान दिसेल. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? अशाच सोप्या आणि यूजफुल रेसिपींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. उन्हाळ्याच्या बऱ्याचशा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्याही पाहायला विसरू नकात. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब तेवढं करून नक्की जा. आणि कॉपी तुम्ही केली तर ती कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय.